मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीची ऐतिहासिक घोषणा केल्यानंतर पुण्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। एकेकाळी राज ठाकरेंचे कट्टर समर्थक राहिलेले आणि आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते असलेले वसंत मोरे यांनी पुण्याच्या कात्रज चौकात रस्त्यावर उतरून लाडू वाटत या निर्णयाचं स्वागत केलं। मात्र यावेळी एक विशेष बाब दिसून आली, ती म्हणजे वसंत मोरे यांनी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांपासून काही अंतर राखून आपलं स्वतंत्र सेलिब्रेशन केलं। या युतीमुळे राज्याच्या राजकारणात नवचैतन्य आलं असलं तरी पुण्यातील स्थानिक समीकरणांमुळे वसंत मोरे यांची मात्र राजकीय गोची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नेमकं काय होऊ शकतं वसंत मोरे यांच्या बाबतीमध्ये ते सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर बुधवारी वरळी येथील पत्रकार परिषदेत दोन्ही ठाकरेंनी एकत्र लढण्याची घोषणा केली। या घोषणेनंतर अवघ्या काही वेळातच वसंत मोरे आपल्या कार्यकर्त्यांसह कात्रज चौकात दाखल झाले। त्यांनी मोठ्या उत्साहात प्रवाशांना आणि नागरिकांना लाडू वाटले। यावेळी त्यांनी उद्धव साहेब आगे बढो, राज साहेब आगे बढो अशा घोषणा देत दोन्ही भावांच्या एकत्र येण्याबद्दल आनंद व्यक्त केला। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मोरे लाडू वाटत होते त्याच्याच हाकेच्या अंतरावर मनसेचे स्थानिक कार्यकर्तेही जल्लोष करत होते। मात्र मोरे त्यांच्यात सामील झाले नाहीत। वसंत मोरे हे पुण्यात मनसेचा प्रमुख चेहरा होते, मात्र मशिदीवरील भोंग्यांच्या आंदोलनावरून त्यांनी राज ठाकरे यांचा आदेश पाळण्यास नकार दिला होता। माझ्या मतदारसंघातील मुस्लिम मतदारांनी मला वर्षानुवर्षे साथ दिली आहे, त्यांच्या विरोधात मी कसा जाणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। यावरून राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यात दुरावा निर्माण झाला। पुण्यातील मनसे नेत्यांशी त्यांचे मतभेद विकोपाला गेले होते। अखेर 2024 मध्ये त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेतली। शिवसेना आणि मनसे आता अधिकृतपणे युतीमध्ये असल्यानं पुणे महानगरपालिका निवडणुकीत वसंत मोरे यांना त्याच मनसे पदाधिकाऱ्यांसोबत काम करावं लागणार आहे, ज्यांच्यावर टीका करत त्यांनी पक्ष सोडला होता। पुण्यात मनसेच्या ज्या नेत्यांशी मोरेंचा 36चा आकडा आहे त्यांच्याशी जागा वाटपापासून ते प्रचारापर्यंत आता समन्वय साधावा लागणार आहे। एकूणच भोंग्यांमुळं वसंत मोरेंनी पक्ष सोडला होता, पण आता युतीमुळं पुन्हा जुन्या मित्रांशी जुळवून घेण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। पुणे महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे। या निवडणुकीत कात्रज आणि परिसरात वसंत मोरे यांचा मोठा प्रभाव आहे। मात्र आता युतीच्या नियमानुसार त्यांना मनसेच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल आणि मनसेला मोरेंची मदत घ्यावी लागेल। या सक्तीच्या समन्वयातून पुण्यातील किती यशस्वी युती होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल।